नमस्कार. द स्पोकन हार्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजचा विचार आहे नावापुरती नाती. आपण जन्माला येतो तेव्हापासून अनेक नाती आपल्याला मिळतात. नव्हे तर आपण त्या नात्यांमध्ये गुंतलो जातो. जसं जसं वय वाढतं तसतशी अनेक नाती आपल्या आयुष्यात प्रवेश करतात. काही नाती आपण होऊन येतात, काही नियतीने जबरदस्तीने आपल्या पदरात टाकलेली असतात. केवळ नशीब म्हणून आपण ती नाती सांभाळतो, जपतो, त्यांची लायकी नसली तरीही. यातील काही नाती नकोशी असली तरी एखाद्या आजाराप्रमाणे आपल्याला चिकटलेली असतात. छळतात, आतून कमजोर करत असतात. कितीही उपचार केले तरीही ती बरी होत नाहीत. आपल्याला सोडतही नाहीत. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासोबत असतात. तर काही नाती हवीहवीशी असली तरी अत्तरासारखे कायम सोबत न करणारी, जरा वेळ टिकणारी, पण जेवढा वेळ सोबत असली तेवढा वेळ प्रसन्न प्रफुल्लित करणारी, मनाला शरीराला टवटवी आणणारी, उभारी देणारी, सारी दुःख विसरायला लावून जगायला शिकवणारी अशी असतात. ती आपल्याला आपल्या आयुष्यात कायम हवी असतात. पण नियती ती नाती टिकूच देत नाही. तिचा खेळ काही निराळाच असतो. काही नाती क्षणिक आनंद देऊन मनाला जन्मभर रक्तबंबाळ करणारी, स्वार्थी असतात. अशी नाती केवळ समाजासाठी स्वीकारलेली असतात. ती नाती आपण समाजासाठीच जीवापाड जपत असतो. कितीही दमछाक झाली, आपण थकलो तरी त्या नात्याला मध्येच सोडता येत नाही. लोक काय म्हणतील या एका विचारापोटी शेवटच्या श्वासापर्यंत ती नको असलेली नाती नावापुरती निभवावीच लागतात. आपल्याला माझे विचार कसे वाटतात हे कमेंट करून नक्की कळवा. पुढील कवितांसाठी, विचारांसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.